आपण आलेलो आहोत एका केशर आंब्याच्या स्टॉलला, तेही ऑर्गॅनिक पद्धतीने पाऊळवाडी पुसद येथील एका प्रगतशील शेतकऱ्यांसोबत आपण बोलणार आहोत। चला तर परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे स्वागत। आपल्यासोबत सरकुंडे साहेब आहे आणि केशर आंब्याचा स्टॉल लावलाय नाईक चौकात, तर आपण त्याची बोलूया। केशर आंब्या संदर्भात भेटीला आलोय। इथेच त्यांनी नाईक चौकामध्ये त्यांनी दुकान टाकलंय। विशेष म्हणजे ते आयुक्त पण राहिले आणि IAS दर्जाचे एक अधिकारी आहे आणि ते ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करतात। आपण त्यांच्याशी बोलूया। सर, ऑर्गॅनिक म्हणजे नेमकं काय आणि ऑर्गॅनिक मध्ये माझा पहिलाच प्रश्न असेल, तुम्ही केशर आंबा हा केलाय आणि बहुतांश केशर आंब्या म्हणजे माहितीनुसार रासायनिक जेव्हा करतो त्याच वेळेस यशस्वी होते, पण तुम्ही पहिल्यांदा पुसद मध्ये हा प्रयोग करताय, तर काय बोलाल? ऑर्गॅनिक पहिल्यांदा तुम्ही म्हणता, ऑर्गॅनिक म्हणजे मराठीमध्ये आपण सेंद्रिय म्हणू, सेंद्रिय खते। सेंद्रिय म्हणजे काय तर नैसर्गिक खतं, जसं की तुमचं गांडूळ खत असेल ते नैसर्गिक राहील, तुमचं शेणखतातून जे मुरलेलं आहे ते राहील। पालापाचोळा, आता माळकाट्याचे शेतं काय पिकतात तर पालापाचोळा आणि त्याचा रस जो असतो माळावरून खाली वाहत येतो आणि त्या पिकांना कुठलंही खत देण्याची गरज नाही, त्यामुळे ते चांगलं माळकाट्याचे आमचे लोक कोणतंही खत न टाकता ते चांगलं पिकवतात। याला सेंद्रिय खत म्हणू आपण। हा एक मुद्दा झाला। आता केशर आंबा आणि तो सेंद्रिय कसा आणि तो रसायनमुक्त कसा, तर याबाबत मी सांगेन की आपली जमीन जी आहे, माझ्या शेताची पर्टिक्युलरली, मी पाळवाडी येथील रहिवासी, येथून 15 किलोमीटर अंतरावरती आणि लोअर पूस प्रोजेक्टच्या अपर स्ट्रीमला माझी शेती आहे 12 एकर। 1961 मध्ये माझ्या वडिलाला ई वर्ग जमीन ती मिळालेली आहे। त्यावेळेस आम्ही छोटे छोटे दगडे उचलायचो। 2 एकर फक्त जमीन त्यामध्ये होती। नंतर मी शिकलो। मी 43 वर्षे प्रशासनात राहिलो। मी 2016ला IAS ऑफिसर रिटायर झालो सेक्रेटरी रँकमधून। नंतर मला 17 ते 21 मध्ये मी राज्य माहिती आयुक्त राहिलो आणि त्यावेळेस माझं हेडक्वार्टर अमरावतीला मिळालं। त्यानंतर मी शेती माझ्या लॉटवरती 6 भावांनी माझ्या लॉटवर टाकली, 2 एकर आहे म्हणून आणि बाकी माळ जंगल आहे म्हणून, आणि मग ती शेती मी डेव्हलप केली। जवळजवळ 200 तास माझ्याकडे 4 म्हणजे JCB चालल्या, मोठ्या मोठ्या JCB चालल्या। अशा प्रकारे ती व्हर्जिन लँड आहे। व्हर्जिन लँड म्हणजे त्यामध्ये कुठलाही कोणत्याही रसायनाचा अंश नाही, अशी ती कोरी करकरीत लँड म्हणजे व्हर्जिन लँड। आणि त्यामध्ये जसं नैसर्गिक पिकतं तर तसं पहिल्यांदा पिकायचं सुरुवात केली आम्ही। त्यानंतर आम्ही धरणातला गाळ टाकला 18च्या उन्हाळ्यात धरणातला गाळ टाकला आणि त्यामध्ये आम्ही 19 मध्ये एक केशर आंबा फक्त 100 झाडं लावले। मी राज्य माहिती आयुक्तांना पुण्याचा माझ्याकडे चार्ज होता, तिथून आम्ही आपलं मावळवरून आम्ही ते आणून प्लॅन्ट लावले आणि हा 3रा वर्ष। आता मला एक सांगा, आता याचं गणित पाहू आपण। शेतीमध्ये बहुतांश म्हणतात शेती परवडत नाही, बागायत तर सोडून द्या। तुम्ही हे आता किती एकर मध्ये प्लॅन्ट केलं आणि एका एकर मध्ये किती बसले झाड? हे अडाणी पद्धतीनं लावलात आम्ही। 25 बाय 25 ला एक झाड हो। आणि अशा प्रकारे त्याला कुठलंही शास्त्रीय मी गणित नव्हतं घेतलं। बरं, तर आमचे 100 आंबे लावले तुम्ही, त्यातले 60-65 आंबे जगले। ओके। आणि ते आज हे पीक देत आहे। आता गणित कसं आहे? आता तुम्ही किती आंबा आणला होता आणि किती वेळा तो विकल्या गेला आणि त्याचं काय कसं एक गणित सांगतो मी। हे बघा, हे 3रं वर्ष आहे हार्वेस्टिंगचं। हार्वेस्टिंग म्हणजे आपल्या बिअरिंगचं 3रं वर्ष आहे, परंतु अग्रेसिव्हली हार्वेस्टिंग आणि त्याही पुढे जाऊन म्हणजे मार्केटिंग ही पहिलीच वेळ आहे। आता किती आंबा आणला असेल अंदाजे? माझ्याकडे 15 क्विंटल आंबा निघालेला आहे आणि जवळजवळ 4-5 क्विंटल आंबा आम्ही ऑनलाईन पाठवला, आम्ही ट्रान्सपोर्टनं पाठवला। आता हा जो आंबा आहे, मी जो पाहतोय हा आंबा, हा आपण आंबा पाहतोय, हा एक्सपोर्ट क्वालिटीचा आहे। जसं दुबईला जर आपण पाठवतो तर एक्सपोर्ट, बरोबर, याच वर्षी आखातात गेला। तुम्ही पाठवलाय, तुम्ही स्वतः एक्सपोर्ट केलाय का बाय दुसऱ्या? एक्सपोर्टला गेलो नाही आम्ही फॅमिली त्यांच्या आल्या होत्या, तर त्यांनी पाहिला आणि त्यांनी मागितला आणि त्यांनी एक क्रेट घेऊन गेले। तर 500 रुपये किलोने त्यांनी घेतला। आणि आपण इथं काय विकताय? ऑस्ट्रेलियाला गेला 500 रुपये किलोने आणि कतारला गेला। इथे आम्ही फक्त 200 रुपये किलो। अच्छा, इथे 200 रुपये। आणि येणाऱ्या काळात दुबईचं जसं मार्केट आहे, बरोबर का, 1500 रुपये किलो जाणार आमचा आणि 28 मध्ये माझ्याकडे 40 टन आंबा निघणार। ओके, पाळवाडीला, आणि तो 1500 रुपये किलो जातो। आणि ऑर्गॅनिक मध्ये आता मला एक सांगा, सेंद्रिय कर्ब हा सर्वात मोठा कन्सेप्ट असतो शेतीमध्ये आणि हे करताना, बरोबर।
तर तुम्ही कोणत्या निविष्ठा ते वापरल्या आणि त्याच्यामध्ये यशस्वी आहे का? जसं आंब्यामध्ये, केशर आंब्यामध्ये बहार हा महत्वाचा शब्द असतो, बहार पडतो आणि तो टिकला का? सांगतो मी तुम्हाला. हे थांबा, आता भाव 200 रुपये किलो. थांबा, हे बघा, आम्ही अशा कुठल्याही निविष्ठा अशा कोणाकोणी ॲडवाईस घेतला नाही आम्ही. हो. पण माझा कल जो आहे की निसर्ग प्रथम, निसर्गाशी साधर्म्य साधणारी शेती करावी असं. आणि मी एक राज्य माहिती आयुक्त राहिलो, राज्य विकास आयुक्त राहिलो. त्यामुळे ते तसं म्हणजे झालं पाहिजे आणि कुठलंही रसायन आलं नाही पाहिजे असं एक माझी जिद्द. आणि त्यामुळे आम्ही फक्त शेणखत टाकलं कुजलेलं, आणि त्यानंतर निंबोळी पेंट टाकलं. ओके ओके. याच्या पलीकडे मी काहीही टाकलेलं नाही. आणि निगा राखली आंब्याची निगा राखली. आमच्याकडे माझ्या शेतामध्ये 10-12 मोहळं नेहमी सापडते. म्हणजे माझ्याकडे परागीकरणाला जबरदस्त मी मधाचे पोळे मी पाडू देत नाही, आम्ही झाडू देत नाही कोणाला, आम्ही मध खात नाही. आणि त्यामुळे त्याचं परागीकरण हेवी आहे. आणि त्यामुळे फ्लावरिंग, त्यानंतर त्यांचं बिअरिंग, आणि ते झाडं वाकून पडले माझे. आणि जेवढं शक्य आहे म्हणजे 7 फूट झाडं आहेत आणि एक 10 फुटाचा घेर आहे त्याला. एक शेवटचा प्रश्न. आज असं म्हणाल मी एक तरुण शेतकरी, तुमचं साधारणतः वय कसं असेल? तरुणाला लाजवेल असं, पण तुमचा उत्साह पाहून आनंदी वाटला. आणि काय द्यायला शेतकऱ्यांना? सांगतो मी, माझं वय 71 चालू आहे आणि ते 6/4ला मी 71व्या वर्षात पदार्पण केलं. मी 60व्या वर्षी म्हणजे 16मध्ये मी रिटायर झालो आदिवासी रिसर्च इन्स्टिट्यूटला पुणेला. ओके. आणि नंतर 5 वर्ष मी माहिती आयुक्त राहिलो. तर मी 71 वर्षात पदार्पण आहे. पण मी शेतीमध्ये रममान आहे. मी नुसता शेतीत नाही तर मी दिल्लीला, मी ते बॅग दे मला, पलीकडे कुंभ इंटरनॅशनल म्हणजे ग्लोबल स्टार्टअप मध्ये मी 7 दिवस पार्टिसिपेट केलं माझ्या मुलांनी आणि मी. आणि त्यामध्ये आम्ही एक्सेप्शनल आम्ही ITचा प्रोजेक्ट नेला, RTIचा प्रोजेक्ट नेला की जगामध्ये भारतामध्ये कोणीही तो केला नाही असा मी प्रोजेक्ट नेला ITचा. परंतु त्याला कोणी घ्यायला नाही. त्याचं कारण असं की RTIच्या विरुद्ध सध्याचं गव्हर्नमेंट आहे, लागून आहे. आणखी माझं परवाला 11ला माझं कोल्हापूरमध्ये RTIवरती मी चीफ गेस्ट होतो. माझं फेब्रुवारी 26ला माझं दादरला माझं ट्रायबल सेक्टरवरती माझं लेक्चर झालं तुमच्या OBC अलायन्समध्ये. तर मी आणखी वेलवर म्हणजे सगळीकडे मी चालू आहे. पण मी शेताला खूपच लागून आहे. ठीक आहे, धन्यवाद. आपण एक अधिकारी म्हटलं की बसून खाणं आणि गाडीत फिरणं याच्यामध्ये फिरले असते, पण ते शेतीकर्त्यांच्या अर्धांगीशी बोलूया. चला. पत्नी आणि एक शेतकऱ्याची पत्नी, काय वाटतं? एक अधिकारी का शेतकरी पत्नी म्हणून कसं वाटतं? केशर आंबा तुम्ही विकताय आज, म्हणजे प्रथमतः पाहतोय का एक अधिकाऱ्याची बायको आणि आंबे विकताय? म्हणायलाही समाधान वाटते. आणि हे सगळं आपण पाहतो, त्याची प्रक्रिया सुरुवातीपासून पाहतो. आणि ग्राहकाचा रिस्पॉन्स काय? ग्राहकाचा रिस्पॉन्स एकदम चांगला आहे. अच्छा. आता कारण बाकीकडे मार्केटमध्ये 50 रुपये किलो आहे आणि तुम्ही विकताय 200, तर काय फरक आहे? फरक म्हणजे आंबे पण अजिबात 3 कॅरेट आमचे एका तासात विकले. अच्छा, एका तासात 3 कॅरेट विकले. आणि 1 कॅरेट पिकलेला होता, 2 कच्चे होते, 2 दिवसात पिकणार होते. ते पण लोकांनी. बरं, दुसरा एक प्रश्न असा होता, वातावरण ढगाळ आहे, याच्यात साधारणतः सडतात आंबे, तर तुमचा अनुभव काय? नाही, आमचा आंबा अजिबात सडणार नाही, कारण त्याला बॅग आहे. ओके. बॅग मध्ये असल्यामुळे त्याला कुठलंही कीटक काही नाही. आणि आम्ही अच्छा, जेव्हा आपण देठ ठेवतो, थोडस वर ठेवतो, त्याच्यामुळे त्याचे अन्नद्रव्य त्याच्यात राहत असं. अच्छा अच्छा, फंगस वगैरेचं काय? अच्छा, शास्त्र पद्धतीने तुम्ही करता. विचारूया. मला एक सांगा, आता ग्राहक तुमच्याकडे आले, आता कॅरेट तुमचं बहुतांश संपलंय, तर लोकांचं काही प्रतिक्रिया होती का बाबा 200 रुपये आंबा विकतायत आणि लोक 50? ऑर्गॅनिक आंबा असल्यामुळे प्रत्येकाची उत्सुकता खूप शिगेला आणल्या गेली होती. आणि कतार, ऑस्ट्रिया, भोपाळ, भुसावळ जवळपास 40,000 शेतकऱ्यांपर्यंत आपला ऑर्गॅनिक आंब्याचा मेसेज गेलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाला केसर आंबा घेण्याची खूप इच्छा आहे. केसर मध्ये वेगवेगळ्या पण जाती आहेत. हा कोणता केसर? हा त्यांनी मावळवरून आलेला आहे आणि पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने तो पिकवलेला आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येकाच्या आरोग्याची आम्ही काळजी घेत आहे. त्यामुळे आम्हाला समाधान आहे या बाबीचं की आम्ही चांगला आंबा विक्रीसाठी उपलब्ध करून दिले. धन्यवाद. घेतले ग्राहकाशी
आंबा खालाय, कशी चव आहे आणि काय बोला? अत्यंत चांगली सुंदर गोड चव आहे. केशर आंबा आहे, तो केशरसारखीच चव आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आंबा इथून 12 किलोमीटरवर असलेल्या पाळूवाडीमध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी शेतामध्ये टेंभरीच्या पानामध्ये पिकवलेला आहे. त्याच्यामुळे जनरल जो बाजारामध्ये आंबा येतो त्याची टेस्ट तो कुठून तरी बाहेरून येतो. तो केशर आंबा तो प्रवासामध्ये कार्टिंगमध्ये धक्के खात आलेला आंबा आहे. हा डायरेक्ट शेतातून आलेला आहे, टेंभरीच्या पानातला आंबा आहे आणि म्हणून अत्यंत गोड याची चव मला आवडलेला आहे आंबा. ग्राहकांना सगळ्या विनंती आहे, खाऊ लोकांना कृपया यावं उद्या आणि हा आंबा विकत घ्यावा. सर, कोकणात आंबा पाहिला जाते, काय प्रतिक्रिया असेल? तुम्ही किती घेतला? मी 5 किलो आंबा घेतला. सरकुंडे साहेब शेतातला ऑर्गॅनिक आंबा आहे, सेंद्रिय शेतीचा. आणि बरेच लोकांनी आंब्याला प्रतिसाद दिला. ठीक आहे, भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.